प्रतिभा रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। पहिला पाऊस आणि भजी ही झालीच पाहिजे, तर आज आपण अशीच कुरकुरीत अशी खेकडा भजी बनवणार आहोत। आणि कुरकुरीत ही खेकडा भजी बनवण्यासाठी आज आपण दोन पदार्थांचा वापर करणार आहे। एक म्हणजे बेसन पीठ आणि अजून एक सिक्रेट पदार्थ, ज्यामुळे तुमची भजी अगदी थंड झाली तरी खाईपर्यंत मस्त कुरकुरीत राहतील। तर चला अशीच मस्त कुरकुरीत खेकडा भजी आज आपण बनवूया। तर पाहू शकता, तर मी हे कांदे घेतलेले आहे, तर 5 कांदे घेतले आहे मीडियम आकाराचे। आता हे काय करायचं आहे आपल्याला, असा उभा कांदा मी काय करते हे चिरून घेते। तर पाहू शकता, तर बघा उभा म्हणजे असं लांबट आपण कांदा चिरून घेतलेला आहे आणि चिरल्यानंतर असं हाताने काय केलं आहे की मोकळा करून घेतलेला आहे। हे बघा पाहू शकता। मग आता आपल्याला काय करायचं आहे, ते आता आपल्याला भज्यासाठी पीठ मिक्स करायचं आहे। तर एक मोठं भांडं घेऊया आणि हा कांदा जो आहे चिरलेला तो मी त्याच्यामध्ये काढून घेते। तर हे बघा मस्त असा उभा कांदा मी चिरून आणि मोकळा करून घेतलेला आहे। तर चला सगळ्यात अगोदर आपण अर्धा चमचा टाकूया जिरे, 1 चमचा इथे मी घेतलेला आहे ओवा आणि हिरवी मिरची आणि लसूणाची पेस्ट घेतलेली आहे। तर बघा 1 चमचा घेतलेली आहे आणि तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही इथे लाल मिरची सुद्धाच्या ऐवजी वापरू शकता, प्रत्येकाच्या आवडीनुसार। आणि अर्धा चमचा आपण घालूया हळद पावडर। आता चला याच्यामध्ये पीठ मिक्स करून घेऊया। तर इथे पाहू शकता, तर मी घेतलं आहे बेसन पीठ। आता हे 2 चमचे मी घेतलेले आहे बेसन पीठ, 1 चमचा टाकलेला आहे, अजून 1 चमचा घेऊया आणि याच्यामध्ये टाकायचं आहे। आता हा घेतलेला आहे मी रवा। आता हा जो आहे ना जाड रवा आहे, साधारण 2 चमचे मी जाड रवा घेतलेला आहे। जाड रव्यामुळे काय होतं की भजे एकदम थंड झाले तरी कुरकुरीत खातात, किंवा तुम्ही तर कॉर्नफ्लॉवर घेऊ शकता किंवा तांदळाचं पीठ घेऊ शकता। आणि चवीनुसार आपण टाकूया मीठ, 1-1.5 चमचा। आणि आता पाणी न वापरता आपण काय करणार आहे, अगोदर हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तर हे बघा मग व्यवस्थित हे मिक्स करून घेतलेलं आहे। जर वाटलं तर तुम्ही याच्यामध्ये थोडंसं पीठ ॲड करू शकता। तर थोडंसं आपण पीठ याच्यामध्ये मी ॲड करणार आहे। तर एक अर्धा चमचा आपण याच्यामध्ये टाकूया अजून बेसन पीठ, कारण थोडं सुक्कं सुक्कं वाटते म्हणून। तर चला मी अर्धा चमचा घेते बेसन पीठ। आता हे मिक्स करून घेऊया। आता थोडंसं पाणी घ्यायचं आहे, साधारण 1 चमच्यावर पाणी घेतले। आता हे कांदा भजी जेव्हा करतो ना तर त्याला जास्त पाणी लागत नाही जेव्हा आपल्या कुरकुरीत भजी करायची असतं, कारण जास्त पाणी जर टाकलं तर ती नरम पडतात। त्यामुळे कुरकुरीत कांदा भजी बनवण्यासाठी जास्त पाण्याचा वापर नाही करायचा। तर मी 2 चमचे ते पाणी घेतलेलं आहे, कारण ते व्यवस्थित मिक्स होण्यासाठी, त्याला व्यवस्थित बाइंडिंग येण्यासाठी। आणि जास्त पाणी यायला लागत नाही, कारण सगळं व्यवस्थित मिक्स केलं की कांद्यालाही पाणी सुटतं, त्यामुळे कमीत कमी पाण्याचा वापर करायचा आहे, म्हणजे भजी जी आहे छान कुरकुरीत होतील। तर हे बघा जास्त जोर लावून छान असं हे पीठ मिक्स करून घ्यायचे। तर पाहू शकतात हे पीठ जे आहे ना ते मिक्स झालेलं आहे। आता बाहेर आभाळ असल्यामुळे थोडासा व्हिडिओ तुम्हाला दिसायला प्रॉब्लेम होत असेल, पण समजून घ्या। तर चला आता पीठ मिक्स करून झालेलं आहे, तेल गरम झालेलं आहे, तेल एकीकडे बी गरम करायला सुद्धा ठेवलं होतं। आता भजी सोडायचे कसे, थोडंसं पीठ घ्यायचं आणि अंगठ्याच्या साहाय्याने हे बघा थोडं थोडं करून असं सोडायचं आहे। म्हणजे ही भजी करताना एक ट्रिक आहे की म्हणजे कढईमध्ये सोडायची कशी, तर पिठाचा गोळा घेऊन अंगठ्याच्या साहाय्याने फक्त असं मोकळं करायचे, म्हणजे त्याची खेकडा भजी मस्त असे तयार होतील। आणि त्याला वेगळा आकारसुद्धा येतो, त्याला असे गोळे वगैरे येत नाही, त्याचा आकारही सुंदर येतो। मग त्याला खेकडा भजी असे म्हणतात की तुम्ही बाहेर गेला आणि पावसाच्या वातावरणात बघा हॉटेलला किंवा ठेल्यावरती अशी कांदा भजी तुम्हाला खायला आवडतात आणि घरी मात्र करून पाहिली ती कुरकुरीत होत नाही, नरम पडतात। त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने एकदा खेकडा भजी बनवून पहा, मस्त अशी कुरकुरीत, तेही घरच्या घरी। तर चला अशी मस्त कुरकुरीत होईपर्यंत आता मी फ्राय करून देते। तर हे बघा पाहू शकता, मस्त अशी फ्राय करून घेऊया, छान लालसर रंग येईपर्यंत, म्हणजे मस्त कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊया। तर हे बघा पाहू शकता आता ही छान फ्राय झालेली आहे आणि बघा पाहण्यावरून समजतं की छान अशी कुरकुरीत झालेलं आहे। आणि पहा याला नाव आहे खेकडा भजी आणि खेकड्यासारखी दिसतात, त्याला अशी नांगी असतात, अगदी त्याप्रमाणे ही भजी दिसतात, म्हणून याला खेकडा भजी नाव पडलेलं असावं। तर चला बघा तर बाकी ही भजी झालेली आहे तळून, आता पाहू शकता, आणि एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत दिसतं ते, आणि अगदी थंड झाली तर ती तशीच होती। आता बाकीची भजीसुद्धा करून घेऊया। असं गोळा हातात घ्यायचा आणि अंगठ्याच्या साहाय्याने बघा असं सोडायचं तेलामध्ये, फक्त असं एका ठिकाणी नाही सोडायचं की सर्व बाजूने ते अशी सोडायचं, एकमेकावर नाही सोडायचं, म्हणजे ती एकमेकाला चिटकत नाही। आणि मस्त आता कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची। तर चला हे बघा मस्त अशी ही भजीसुद्धा मी तळून घेतलेली आहे। आणि ही भजी तळताना काय करायचं की ना फास्ट गॅसवर तळायची, म्हणजे ती छान कुरकुरीत होतात।
हे बघा मस्त आता ही भजी तयार झालेली आहे. तर त्याला आता मी काढून घेते. बाहेर मस्त असा पाऊस पडतोय आणि वेगवेगळ्या प्रकारची भजी तर आपण बनवतो. म्हटलं चला सगळ्यात अगोदर आपण सुरुवात करूया ती म्हणजे खेकडा भजी. मस्त क्रिस्पी आणि कुरकुरीत तर पाहू शकता. मस्त आता ही भजी झालेली आहे आणि मिरच्यासोबत यासोबत खाण्यासाठी तळलेले आहे. तर बघा मस्त अशी खेकडा भजी. अशीच कांद्याची वेगवेगळ्या प्रकारची भजी असेल म्हणजे गोल भजी, बटाटा भजी, पालक भजी, मिरचीची भजी आणि वेगवेगळ्या भज्यांचे प्रकार पाहण्यासाठी तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब तर कराच. पण त्या सर्व भज्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, तुम्ही नक्की पहा. चला अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही अजून प्रतिभा रेसिपी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल आणि चॅनल नवीन असाल तर अगोदर सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे नवीन व्हिडिओ आले की तुम्हाला लगेच पाहायला भेटतील. आणि कुरकुरीत अशी कांदा भजी तुम्हाला खायला आवडतात का कमेंट करून नक्की सांगा.